हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी शुभांगी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मम्माज वर्ल्डमध्ये. सो पाठीमागच्या व्लॉगमध्ये आणि ह्या व्लॉगमध्ये खूप जास्त डिफरन्स आलेला आहे आणि खूप जास्त दिवस झालेले आहेत की मी व्लॉग नव्हते टाकत. आणि मला खूप सगळ्या लोकांचे कमेंट्स पण आले की ताई तुमचा व्लॉग येत नाही आहे घरून. त्याच्या पाठीमागे भरपूर काय काय रिझन्स आहेत. की सर्वात पहिलं तर भावाचं लग्न झालं. त्याच्यानंतर अजून भरपूर गोष्टी झाल्या. खूप छान म्हणजे खूप सुंदर गोष्टी झाल्या. आणि एक छोटीशी वाईट गोष्ट पण झाली की आता रिसेंटली माझे आजोबा वारले. आणि हा व्लॉग बनवायचा एकच उद्देश आहे. हा व्लॉग कुठल्याच वेट लॉससाठी नाही आहे, कुठल्याच दुसऱ्या इतर कुठल्याही गोष्टीसाठी नाही आहे. हा व्लॉग आहे आपल्या लोकांसाठी. की मला एक गोष्ट कळाली आहे, जेव्हा माझे आजोबा गेले तेव्हा मला एक गोष्ट कळाली की आपले लोक आपल्याला किती जास्त इम्पॉर्टंट आहेत. आपल्याला टाईम काढून त्यांना भेटणं खूप जास्त गरजेचं आहे. टाईम काढून आपल्या लोकांना एक कॉल करून, आजोबा तुम्ही कसे आहात, आजी तुम्ही कसे आहात, वैदू तू कशी आहे, प्रभू तू कशी आहे, तनू तू कशी आहे, अशा आपल्या लोक म्हणजे जे आपले फ्रेंड्स आहेत, आपले घरातले लोक आहेत, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांना कॉल करून विचारायला हवं. त्यांना जास्त नाही, एका तासासाठी नाही, ॲटलिस्ट 10 मिनटासाठी जाऊन त्यांच्यासोबत बसून की तुम्ही जेवलात का, तुमची तब्येत ठीक आहे का, तुम्ही औषध घेतलं का, हे बोलणं खूप गरजेचं आहे. आणि रिसेंटली सांगायचं तर मला इमोशनल होतं आहे. सांगायचं म्हणजे की ज्या दिवशी माझे आजोबा वारले त्या दिवशी आम्ही आजोबांना भेटायला जात होतो की आजोबांना भेटून येऊयात. आजोबांना कॅन्सर झाला आहे, त्यांना त्रास होत असेल. आणि ते मध्यंतरी पप्पांना कॉल करून बोलले होते की दिलीप ये मला भेटायला. आणि दिवाळीमध्ये माझी तब्येत खूप जास्त खराब होती, पप्पांची तब्येत खूप खराब होती. सगळं आजारपणच गेला आहे ह्या दिवाळीमध्ये. सो त्या काळामध्ये आम्हाला जाता आलं नाही. आणि ज्या दिवशी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज आपण आजोबांना भेटायला जाऊ, आणि माझे आजोबा त्याच दिवशी वारले. तर सांगायचं उद्देश असा आहे या व्लॉगमध्ये की जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्या तुम्ही वेट नका करू की आज आपल्याला जायचं आहे भेटायला, उद्या आपल्याला जायचं आहे भेटायला. अजिबात तुम्ही वाट नका बघू. तुम्हाला जेव्हा पण कळेल की हा माणूस आजारी आहे, ह्या माणसाला आपल्याला जाऊन भेटायला पाहिजे, कधी पण त्याला टाळमटोल नका करू. आज जायचं आहे, आज निघा, आज जाऊन भेटून या. नाहीतर आयुष्यभर आपल्या मनाला लागत असते की आय विश 2 दिवसा अगोदर आजोबांना भेटायला गेली असती तर त्यांच्याशी बोलणं झालं असतं. सो इथेच माझा व्लॉग एंड करते की हे सांगून की तुम्ही तुमचे जे पण तुमच्या जवळचे लोक आहेत त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याजवळ बसून गप्पा मारा. कारण की ते गेल्यावर तुम्हाला माहिती नाही की तुम्ही कधी त्यांना भेटू शकता. आणि अचानक एक व्यक्ती गायब होऊन जातो तुमच्या डोळ्यासमोरनं. एक व्यक्ती चालत असतो आणि त्याचं दुसऱ्या दिवशी काही नसतं घरात. त्याचे कपडे नसतात, त्यांची टोपी नसतात, त्यांचा चष्मा नसतो, त्यांची चप्पल नसते, त्यांची बाईक नसते. सो अशा खूप सगळ्या गोष्टी ज्या नसतात. सो वेळ राहते, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोला. कारण की आपले जवळचे जवळ जातात ते एक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट जाते की तो व्यक्ती आपल्या आयुष्यात नाही आहे. तो व्यक्ती हे बोलणारा नाही आहे की पिंकू ये बाळा बस, तू कशी आहेस, विशू कसे आहेत. तो व्यक्ती नाही आहे बोलणारा. आणि तो व्यक्ती कायमचा हरवला गेलेला असतो. म्हणून टाईम काढून आपल्या लोकांजवळ जाणं खूप गरजेचं आहे. टाईम काढून आपल्या लोकांना भेटणं खूप गरजेचं आहे. कारण की माहिती नाही आहे पुढे काय होतं, काय नाही होत. आणि आपल्या मनामध्ये ऑलवेज ती गोष्ट राहते. आपण अख्ख्या दुनियाला खोटं बोलू शकतो, पण स्वतःला खोटं बोलणं खूप डिफिकल्ट आहे. सो गाईज, हे सांगणं होतं मला. आणि प्लीज तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांना, आजी आजोबांना जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा जाऊन भेटा,
तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या सिस्टर्सला, तुमच्या ब्रदर्सला सगळ्यांना जाऊन भेटा. त्यांच्यासोबत बसून फक्त गप्पा मारा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो हा व्लॉग मी इथे संपवते. थँक्यू सो मच.